नमस्कार, गुड इवनिंग, सुस्वागतम, वंदे मातरम। माणिक स्वर महोत्सव की आज की ये दूसरी कड़ी में मैं रानी वर्मा, माणिक वर्मा फाउंडेशन, पंचम निषाद, हमारे एसोसिएट स्पॉन्सर्स IRB, सारस्वत बैंक और MSRDC महाराष्ट्र स्टेट रोड डेवलपमेंट कॉरपोरेशन लिमिटेड की तरफ से यहाँ उपस्थित सारे कलाकारों का, गुणीजनों का और रसिक श्रोताओं का उसी जोश से स्वागत करती हूँ, सुरीला स्वागत करती हूँ, क्योंकि लाख दिए जलाए हमने अपनी महफिल में, लाख दिए जलाए हमने अपनी महफिल में, मगर रोशनी तो आपके आने से हुई है। इसके बाद मैं बहुत ही शुक्रगुजार हूँ, बहुत आभारी हूँ महाराष्ट्र के माननीय सांस्कृतिक एवं माहिती तंत्रज्ञान मंत्री, जो मंत्री होने के बावजूद बहुत ही कला प्रेमी हैं, कलाकारों के लिए हमेशा तैयार रहते हैं कुछ भी मदद के लिए। और आज फिर से एक बार वो हमारी बहुत ही कम समय में विनती उनको की और वो आज मानी जी के प्रति, इन सब कलाकारों के प्रति अपना आदर सम्मान प्रकट करने के लिए यहाँ उपस्थित है। ज़ोर से तालियों का स्वागत कीजिए माननीय मंत्री श्री एडवोकेट श्री आशीष शेलार जी। अब सबसे पहले प्रथा के अनुसार दीप प्रज्वलन के लिए मैं आमंत्रित करती हूँ, सभी कलाकार दीप प्रज्वलन करें। सबसे पहले आज हम फिर एक बार से कुछ कलाकारों को यहाँ सम्मानित करना चाहते हैं जिनका संगीत क्षेत्र में अनमोल योगदान रहा है। उन्हें हम माणिक वर्मा फाउंडेशन और MSRDC के मतलब महाराष्ट्र स्टेट रोड डेवलपमेंट कॉरपोरेशन लिमिटेड पुरस्कृत माणिक स्मृति ये पुरस्कार प्रदान करने वाले हैं। मैं गुजारिश करूँगी श्री आशीष शेलार जी, उनको बहुत ही, खैर उनकी तो बहुत, उनको वक्त नहीं होता लेकिन फिर भी हमारे लिए आए हैं। अगर उनके हाथों इन कलाकारों का सम्मान हुआ तो मुझे बहुत अच्छा लगेगा, अगर आपकी इजाज़त है तो। तो आइए सबसे पहले हम सम्मानित करते हैं ओमकार दादरकर, जिनको माणिक स्मृति पुरस्कार से सम्मानित किया जा रहा है। नमस्कार. ज्यांच्या नावातच ओंकार आहे तो ओंकार वृत्तीतही आहे, कारण हा अनाहत नाद त्यांच्या कला साधनेचा, सांगीतिक व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग आहे. शुभदाताई आणि श्रीकांतजी दादरकर या आईवडिलांकडून आत्या माणिकताई वर्मा यांच्याकडून लाभलेला त्रिगुणी सांगीतिक वारसा पंडित यशवंतबुवा जोशी, पंडित उल्हासजी कशाळकर, पंडित राम देशपांडे, आदरणीय गिरिजादेवी, पंडित श्रीनिवास खळे अशा थोर गुरुजनांकडून मिळालेली शास्त्रीय, उपशास्त्रीय भावसंगीताची तालीम, ही आशीर्वादाची श्रीमंती जी आपल्या अदाकारीतून अत्यंत सहजपणे मांडण्याची ओंकारजींची शैली जी रसिकांनाही श्रीमंत करते. लहान वयातच गाण्याची उत्तम समजच नव्हे तर मर्मदृष्टी लाभलेला हा कलाकार ITC संगीत संशोधन अकादमीत निवड, राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरांवर गायन प्रस्तुती, पुरस्कार असा सगळा सांगीतिक प्रवास आणि अथक अभ्यासाने, चिंतनाने तो अधिकाधिक तेजपुंज होतो आहे. आघाडीचे शास्त्रीय गायक ओंकार दादरकर यांना माणिक स्मृती पुरस्काराने सन्मानित ते झाले आहेत. याबद्दल आपण सगळेजण टाळ्यांच्या गजरात त्यांचं अभिनंदन करूया आणि कलाक्षेत्रातलं त्यांचं पुढचं मार्गक्रमण, यश, कीर्तीची सर्व शिखरं सर करू या शुभेच्छा सर्वांच्या वतीने. गंधर्व गायकी हा माणिकबाईंच्या भक्तीचा विषय होता. अत्यंत सजग वृत्तीने आणि स्वतःच्या शैलीत त्यांनी सगळी गंधर्व गायकी आपल्यासमोर मांडली आणि हीच अभ्यासू वृत्ती संस्कार म्हणून जाणीवपूर्वक जपत संगीत क्षेत्रात नीलाक्षी पेंढारकर हे नाव सुपरिचित आहे.
श्रीमती घाटपांडे, पंडित गोविंदराव अग्नी, विदुषी शुभदाताई पराडकर या गुरुजनांकडून लाभलेली शास्त्रीय संगीताची तालीम, शुभदाताई दादरकर, लालजी देसाई, अरविंद पिळगावकर, रजनी जोशी, भालचंद्र पेंढारकर या गुरुजनांकडून नाट्यसंगीताचे संस्कार आणि यांनी घडलेलं हे सांगीतिक व्यक्तिमत्व, अनेक संगीत नाटकातून अदाकारी, माणिक मोती या कार्यक्रमातला त्यांचा महत्त्वाचा सहभाग, या सगळ्या पार्श्वभूमीवर आजचा हा पुरस्कार त्यांनी स्वीकारावा ही विनंती आणि माननीय शेलार साहेबांना विनंती की माणिक स्मृती पुरस्काराने आपण नीलाक्षी पेंढारकर यांना सन्मानित करावं. टाळ्यांच्या गजरात आपण सर्वजण या कौतुकात सहभागी होऊया. यानंतरचा पुरस्कार अप्पा वढावकर यांना. संगीतकारा इतकंच गाण्यावर संस्कार करून गाणं श्रवणीय आणि देखणं करणारं व्यक्तिमत्व म्हणजे संगीत संयोजक. हा द्वैताकडून अद्वैताचा प्रवास असतो आणि एकाच गाण्यावर 2 कलाकार काम करतात आणि ते गाणं अधिक देखणं करत आपल्यापर्यंत पोहोचवतात. संगीताच्या क्षेत्रातच नव्हे तर रसिकांमध्ये सुद्धा अप्पा वढावकर हे नाव अपरिचित असं अजिबातच शक्य नाही. गेली 5 दशकं हा अद्भुताचा खेळ अत्यंत समरसतेने आणि अभ्यासाने मांडणारे अप्पा, रंगमंचीय कार्यक्रम, ध्वनिमुद्रणं या क्षेत्रातलं अप्पा वढावकर हे नाव 1972 पासून दूरदर्शनचा छोटा पडदा त्यांच्या स्वरसंयोजनाने निरखत गेला. संगीत संयोजक ते संगीत पर्यवेक्षक असा अप्पांचा प्रवास आणि या प्रवासात सुरुवातीच्या काळात जे नवखे गायक होते ते आता प्रथितयश गायक आहेत, त्यांच्याबरोबरही आणि नव्याने येणाऱ्या पिढीबरोबरही अप्पा कार्यरत आहेत. अत्यंत प्रेमाने हा वडिलकीचा आणि आशीर्वादाचा हात सर्वांच्या पाठीशी त्यांचा असतो. 4-4.5 दशकांहून अधिक काळ कार्यरत, 7,000हून अधिक रंगमंचीय कार्यक्रम, जाहिरात, नाटक, चित्रपट, मालिका, अल्बम अशी मुसाफिरी आणि स्वत्व जपणारा हा कलाकार म्हणूनच कार्यक्रमांच्या, वाद्यवृंदाच्या कार्यक्रमांच्या श्रेयनामावलीत संगीत संयोजकाचं नाव ज्यांच्यामुळे येऊ लागलं असे अप्पा वढावकर. स्वरबंध या चॅरिटेबल ट्रस्टच्या स्थापनेतून एका संस्थेला दरवर्षी वैद्यकीय मदत देण्याचं सामाजिक भान जपणारा हा कलाकार, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा चित्रकर्मी पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार आणि आजचा माणिक स्मृती पुरस्कार. माननीय मंत्री महोदयांना विनंती की आपण ज्येष्ठ संगीत संयोजक अप्पा वढावकर यांना सन्मानित करावं. जे तुळशी वृंदावन या पुरस्काराच्या निमित्ताने दिलं जातं आहे, हे तुळशी वृंदावन म्हणजे माणिकताईंची स्मृती आहे. माणिकताईंचं अत्यंत शालीन सात्विक व्यक्तिमत्व या पुरस्काराच्या रूपाने या कलाकारांसमवेत राहावं आणि हा आशीर्वादाचा हात त्यांच्या पाठीशी. धन्यवाद. थँक्यू. अस्मिता पांडे करता एक बार जोरात टाळ्या वाजवा. खूप सुंदर बोलतात त्या. आशिष सरांना विनंती करते की तुम्हाला 2 शब्द. मला माहिती आहे तुम्ही फार छान बोलता. आजच्या या अतिमहत्वाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या भारतीताई अचरेकरजी, वंदनाताई गुप्तेजी, अरुणा जयप्रकाशजी, अप्पा वढावकरजी, शशी व्यासजी, ओंकार दादरकरजी, नीलाक्षी पेंढारकरजी, समोर उपस्थित सर्वच मान्यवर आणि आपण या ठिकाणी पाहतोच आहोत की माणिक स्वर महोत्सव हा कार्यक्रम माणिक वर्मा यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने आपण आयोजित केलेला आहे. सर्वात प्रथम तर मी समस्त माणिक वर्मा परिवार आणि आयोजकांना मनापासून खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा या ठिकाणी देतो. आणि त्याचं मागचं कारणही खूप स्पष्ट आहे. माणिक वर्मा यांची गीतं, भावगीतं, भक्तिगीतं, शास्त्रीय, उपशास्त्रीय, किराणा घराण्यातली असलेली त्यांची साधना, या सगळ्यांचे आपण चाहते आहोत.
संगीतावर प्रेम करणारी आपण लोक आहोत आणि म्हणून कधीही आपल्या मनाच्या या पडद्यावरून माणिक वर्माताईंचं अमृताहुनी गोड हे कधी जाऊच शकत नाही. मला मुद्दामून या ठिकाणी वंदनाताई, भारतीताई, राणीताई हे असं सांगायचं आहे की मला तर ते गाणं माझ्या शाळेकडे घेऊन जातं. आम्ही मराठी शाळेत शिकलेलो, त्यावेळेला 3 भाषा शिकलो, काही अडचण नव्हती. आणि त्या मराठी शाळेत सकाळी रोज प्रार्थना लागायच्या, त्यात जी विविध गीतं लागायची त्यामध्ये आमच्या माणिकताईंचा आवाज, त्यावेळेला माहीत नव्हतं मी सांस्कृतिक कार्यमंत्री होईन, पण त्या अजूनही खोलवर रुजलेल्या आहेत. आणि अशा कित्येक पिढ्या असतील, कित्येक लोक असतील की ज्यांच्या मनामध्ये या सगळ्या गोष्टींचा ठसा असा ठसठशीत त्या ठिकाणी मनावर कोरला गेलेला आहे. माणिकताईंचं जीवन मी गेल्या वेळेला याच सभागृहामध्ये म्हटलं होतं की असं जीवन हे परिपूर्ण माझ्या दृष्टीने जीवनाचं कारण त्यांच्या जीवनामधले चढ उतार हे त्यांना त्या त्या काळात संघर्ष करणारे असतील. आज जर आपण बघितलं तर आपल्याला संपूर्ण प्रवासाचं वर्णन थक्क करणारे आहेत. त्यांच्या लहानपणापासून, बालपणापासून, आई वडिलांकडून, आईकडून, मग गुरूंकडून, गुरूंच्याकडची एक मोठी परंपरा शिकण्याची, वर्माजींशी झालेला परिचय, त्यानंतरचं वैवाहिक जीवन, वैवाहिक जीवनातल्या अडचणी, त्यात नंतर झालेल्या परिवाराच्या सर्व गोष्टी, त्यात झालेल्या रेकॉर्डिंग्स, त्याही अतिशय लहान वयामध्ये. एक पूर्ण एक कॅलिडोस्कोपिक सिनेमा डोळ्यासमोर येईल इतका हा एक यशस्वी स्त्रीचा प्रभावशाली संघर्ष मला त्या डोळ्यासमोर दिसतो. माणिकताईंच्या गाण्यांवर आपण प्रेम करतो, पण गाण्यामागच्या त्यांच्या आयुष्याबद्दल जरा डोकावून पाहिलंच पाहिजे. त्या पाहण्यामध्ये प्रत्येक त्या घटनेमध्ये आपल्याला आपल्या समोर होऊ घातलेल्या बऱ्याचशा अडीअडचणींवर मात कशी करायची त्याची युक्ती पण कळेल आणि त्याचा मार्ग सुद्धा दिसेल. माणिकताई वर्माजींच्या नावाने या कार्यक्रमाचं अजून एक यश आहे, ते म्हणजे माणिकताईंच्या जीवनाचं यश मूर्त रूपात आज मंचावर दिसतं, ज्यावेळेला त्यांच्या या सर्व कन्या या आपापल्या क्षेत्रामधलं उच्च स्थान त्या ठिकाणी पटकावणार. असं म्हटलं जातं की जन्म कशासाठी आहे? कर्मासाठी आहे का? मग कर्म परत्वे जीवन जगणाऱ्याचं जीवन आणि कारण परत्वे जगणाऱ्याचं जीवन यातला फरक जो असतो तो हाच असतो की जो कारण परत्वे जगला तो त्याच्या जगण्यात आनंद देतो, पण त्याच्या जगण्यानंतर पारलौकिक क्षेत्रात गेल्यावर सुद्धा इहलोकातील लोकांना सातत्याने आनंद देतो. आणि माणिकताईंचं जीवन तेच आहे. त्यांच्या पुढच्या पिढीच्या माध्यमातून सुद्धा कारण परत्वे जगलेल्या माणिकताई स्वतःचं कारण परिपूर्ण करतायत ना माझ्या कन्या, याकडे लक्ष देत आहेत. आणि म्हणून हा कार्यक्रम महाराष्ट्रासाठी होऊ घातलेल्या दीपावलीच्या आधीचा दिवाळी सोहळा आहे असं माझं मत आहे. या कार्यक्रमाला मी येणारच हे मी कबूल केलं, कारण माझा हा सन्मान आहे असं माझं मत आहे. आणि ज्यांचा आपण सन्मान केला ही सगळी मंडळी, दादरकर असो, ताई असोत, आमचे अप्पा असोत, ही सगळी मंडळी जी आहेत ना यांनी आपापल्या ठिकाणी इतकी साधना केली आहे. आणि साधना हा विषय बोलण्या एवढा सोपा नाही आहे असं मी तरी मानतो. 64 कलांचा अधिपती भगवान शंकराने या पृथ्वीच्या भोवती निर्माण झालेल्या वायुमंडळातल्या ऊर्जेतून पृथ्वीला धोका निर्माण होईल म्हणून देवदेवतांनी आग्रह केला की कोण ही शक्ती सामावून घेईल. म्हणून त्या शक्तीला एका अर्थाने आव्हानित करून स्वतःमध्ये सामावून करण्याचं काम भगवान शंकराला सांगितलं शक्य आहे काय. आणि त्या भगवान शंकराने ती पूर्ण पृथ्वीभोवतीच्या वायुमंडळातली ऊर्जा, शक्ती, गती ज्या वेळेला आत्मसात केली त्यानंतर त्या शक्तीला वाव हवा होता, म्हणून जी पहिली कला भगवान शंकरांनी प्रस्तुत केली ते तांडव नृत्य. त्याबरोबर झालेल्या सगळ्या या कला, मग गीत असेल, संगीत असेल, नृत्य असेल, संवाद असेल, आणि यातल्या सगळ्या गोष्टी आत्मसात करायला लागते ना ती साधना आहे. आणि त्या साधनेमध्ये
शुद्ध आचार, शुद्ध विचार आणि नित्य आचरण याशिवाय पर्याय नाही. आणि ही सगळी मंडळी ती करणारी आहेत. आणि म्हणून अशा या वातावरणामध्ये हा सन्मान आणि माणिकताईंची आठवण या सगळ्या गोष्टी अशा जुळून आल्यात की आपल्या मराठी माणसाला खऱ्या अर्थाने आपण जगात सुद्धा कल्चरली, सांस्कृतिक दृष्ट्या का मोठे आहोत याचा परिचय करून देतात. आमचा प्रयत्न आहे सांस्कृतिक विभागाचा सातत्याने. हळूहळू तो लोक मला म्हणायला लागले की अरे तू काही रवींद्रनाट्यममध्ये आणि सावरकरमध्ये आणि शिवाजी मंदिरमध्ये घरच घेतलंयस की काय. कारण 365 दिवसामध्ये आपण 365 दिवसात पूर्ण राज्यभरामध्ये थोडके नाही 1200 कार्यक्रम करतो जे विविध संगीत, गीत, नृत्य या संबंधातले आहेत. आणि म्हणून या पद्धतीच्या सोहळ्याला येण्याचं सौभाग्य तुम्ही मला दिलं. 3 दिवसाच्या महोत्सवामध्ये सर्व पद्धतीच्या किराणा घराण्याची ज्यांनी सेवा केली आहे, कारण मेवांडी हे सुद्धा किराणा घराण्यातलेच सेवक आहेत ही माझी माहिती आणि समज आहे. बरोबरीने ही सगळी मंडळी आपापल्या पद्धतीने साधक आहेत आणि या साधकांबरोबर आपल्याला बसायला मिळेल, ऐकायला मिळेल या भावनेने आपण आलो आहोत. त्याबद्दल आयोजकांचं मी पुन्हा धन्यवाद करतो. माणिकताईंच्या स्मृतीला अभिवादन करतो. ज्यांना पुरस्कृत केलं आहे त्यांचं अभिनंदन करतो आणि मला पुढच्या कार्यक्रमाला जाण्याची परवानगी मागतो. धन्यवाद.